सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण चालू घडामोडीशी संबंधित काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत. तर आगामी येणाऱ्या पोलीस भरती तसेच मुंबई हायकोर्ट परीक्षा असेल किंवा इतर सर्व सेवा परीक्षा असतील किंवा MPSCच्या परीक्षा असतील, त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. तर आपण या व्हिडिओमध्ये 10 अशा फॅक्ट पाहणार आहोत ज्या की आपल्याला हमखास परीक्षेत विचारल्या जाऊ शकतील. संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न असतील. तर पहिला प्रश्न बघूया. या ठिकाणी आपण भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी अजित कुमार मोहंती हे कोण असतील? तर त्या ठिकाणी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष. पुढची फॅक्ट आपल्याला पाहिजे या ठिकाणी की अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर लक्षात घ्या, सध्या जे की अणुऊर्जा नियामक मंडळ आहे याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर AK बालसुब्रमण्यम यांची निवड झालेली पाहायला मिळते आपल्याला. पुढची फॅक्ट आहे मित्रांनो की भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न खूप वेळेस आपल्याला विचारला गेलेला आहे. तर होमी भाभा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढची फॅक्ट आपल्याला विचारली जाऊ शकते. 24 तास नळाद्वारे थेट पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर पुरी, ओडिशामधील पुरी हे 24 तास थेट नळाद्वारे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणारे पहिले शहर ठरलं. पुढचा प्रश्न आपल्या या व्हिडिओमधला. 2026 पासून ब्रिक्स संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर आपल्या भारताकडे ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद असेल 2026 या वर्षासाठी. फुटबॉलचा स्पॅनिश सुपर चषक 2026 कोणत्या संघाने जिंकला? तर बार्सिलोना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बार्सिलोना या संघाने फुटबॉलचा स्पॅनिश सुपर चषक 2026चं विजेतेपद मिळवलं. पुढचा प्रश्न असेल आपल्या या व्हिडिओमधला मित्रांनो. फुटबॉल स्पॅनिश सुपर चषक 2026चा उपविजेता संघ कोणता? तर रिअल माद्रिद हा उपविजेता असेल आणि विजेता आपण पाहिला बार्सिलोना. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमधला 8व्या क्रमांकाचा प्रश्न असेल. तर ग्रोक नावाचं जे काही एक असणारं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट किंवा बॉट म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं, चॅटबॉट याच्यावरती बंदी घालण्याचं काम बॉट, लक्षात घ्या मित्रांनो हा शब्द. तर ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉटवर बंदी घालणारे देश अलीकडे कोणते ठरले? तर इंडोनेशिया आणि दुसरा आहे त्या ठिकाणी मलेशिया. हे 2 देश आहेत ज्याने की ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉटवर बंदी घातली. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक कोणी लिहिले? तर सदानंद दाते. सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांचं हे असणारं पुस्तक आहे, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी. नुकतेच निधन पावलेले, पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला. नुकतेच निधन पावलेले माधव गाडगीळ हे कोण होते? तर पर्यावरण शास्त्रज्ञ होते. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमधले होते 10 प्रश्न. तर पुढे आपण अशाच महत्त्वाच्या टॉप 10 चालू घडामोडीमध्ये भेटूया. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.